हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते। तर चला आज इथे पिलू गेलेला आहे गावाला मामासोबत आणि आज मला बरं नसून पण म्हटलं कसं काय तसं पडून राहावं, तर मग मी तर उठून बसली, म्हटलं चला काम आवरत राहिली आणि आज म्हणजे बरं पहिल्यापेक्षा आज मला खूप बरं वाटत आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला पटपट काम आवरून घेते। तर सर्वात आधी मी कपडे वगैरे धुवून घेतलेले आहे, मी फ्रेश झाली, एक नवी साडी घातलेली होती घातली आणि कपडे वगैरे धुवून वाळू घातलेले आहे मी, तुम्ही बघू शकता। आणि ते थोडासा ते नाश्ता वगैरे करते, जेवण वगैरे करते आणि नंतर मग मला आज बनवायचे शंकरपाळी। तर त्याच्या आधी मी बनवलेला होता चिवडा गुलाबजामुन हे बनवलेलं होतं आणि आज मला शंकरपाळीचं बनवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता मला इथं ना थोडंसं नाश्ता वगैरे करायचा आहे। तर इथं कढईमध्ये संध्याकाळची भाजी होती, थोडासा चिवडा त्याचा नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता इथे मला शंकरपाळीची तयारी करायची आहे। तर आता तुम्ही इथं बघू शकता मी ना शंकरपाळीची तयारी करत आहे। मला की परफेक्ट शंकरपाळी येत नाही, कारण की मी एकदा दोन वेळेस माझ्या आईकडे बनवलेले होते, तर ते ना सगळे तेलामध्ये फाटून जायचे, पांगून जायचे, साखर सगळं असं पांगून द्यायचे, शंकरपाळी फुटायची। तर मग आता मी ह्यावेळेस ना फोनमध्ये बघून शंकरपाळी करणार आहे। तर इथे मी एक व्हिडिओ बघितला होता, तर तिथं सांगत होते 1 कप दूध, 1 कप साखर, 1 कप तूप हे तिन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं, मिक्स करून ते मस्त गरम करायची। 1 कप दूध, 1 कप साखर, 1 कप तूप। तर तुम्ही बघू शकता मी इथे 1 कप तूप टाकलेलं आहे, 1 कप दूध पण टाकलेलं आहे आणि तिथे 1 कप साखर पण टाकणार आहे। तर तुम्ही पण अशी साखर आणि ते टाकून मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी। तर मी इथं ना 2 कप मैदा घेतला होता आणि 1 कप दूध, 1 कप तूप आणि 1 कप साखर, अशा प्रकारे सर्व मिश्रण गरम करून घेतलं। तूप पण गरम झालेलं आहे, साखर पण मेल्ट झालेली आहे आणि तूप पण गरम झालं आणि दूध पण। तर तुम्ही बघू शकता मी इथं आपलं शंकरपाळीचं पीठ भिजवून ठेवलं आणि थोडेसे जे अनारसासाठी तांदूळ भिजवलेले होते ते उपसून वाळू घातलेले आहे। तर आता इथे जे काही शंकरपाळीचं पीठ भिजवलेलं होतं त्यांनी जसं व्हिडिओमध्ये सांगितलं की जास्त मळायचं नाही, त्याला असं कसं हलक्या हाताने त्याचा गोळा बनवून घ्यायचा। जसं त्याच्यामध्ये आपण कसं नुसतं असं भोरा पीठ भिजवतं तसं भिजवून ठेवायचं म्हणे। नंतर त्याला जास्त मळालं ना त्याच्या आड्या ज्या काय राहतात त्या जे तर लेयर बनतात ना, तर ते सगळं मोडून जातं म्हणे। तर हलका हाताने भजून मस्त घट्ट करून ठेवायचं म्हणे गोळा। तर तुम्ही तर बघू शकता मी आता अशा प्रकारे एक पोळी लाटून घेतलेली आहे। तर तुम्ही बघितलं ते भिजवून ठेवलेलं होतं, एवढी पोळी लाटलेली, तुम्ही पण अशी लाटायची किंवा तुम्हाला मी सांगत नाही, पण मग एक म्हणायचं तर आता मी तर शंकरपाळी कट वगैरे करून घेते, एका साईडला तेल वगैरे गरम करून ठेवलेलं आहे। पण मग आता मी 1 कप साखर टाकलेली, 2 कप मैद्याला। तर बघू शंकरपाळी कशी होते आणि चांगले झाले तर ठीकच, तर मग थोडी साखर कमी वाटेल मला। तर चला आता मी शंकरपाळी अशा प्रकारे कट करून घेतलेले, तुम्ही बघू शकता। आजचे शंकरपाळी आता कसे होता काय माहिती, पण तसं बाकीचा फराळ जे काय आहे दिवाळीचं शंकरपाळी लाडू वगैरे नाही केली, कारण की थोडा बजेट हे असल्यामुळे मी जसं माझ्याकडून जेवढं शक्य झालं कमी बजेटमध्ये जेवढं झालं तेवढं करून घेणार आहे। आणि मला पण माझे तिकडे काही पाहुणे आहेत त्यांना पण पाहुणे म्हणजे हेच आमचे दीर वगैरे, त्यांच्या घरी द्यावं लागेल। तर आधी सर्व पहिले बनवून घेते, अनारसाचं पण बनवायचं आहे मला। तर आधी सर्व तरी शंकरपाळी करून घेते मी। तर तुम्ही इथं बघू शकता मी आता इथे शंकरपाळी मस्तपैकी तळून घेते। मला ही एकच भीती वाटत होती की जसं आपण बघून करतो पण मग ते तसं होत नाही, आता काय माहिती मग असंच मी असं म्हणजे मनात एक धडकीच की तेलामध्ये पांगायला नको, असं नको तसं नको हे नको, असाच एक येत होतं। पण मग नंतर ज्यावेळेस असं सर्व ते तळून झाल्यावर ते व्यवस्थित दिसत होतं ना, शेवटी मग मी तर घाबरत सर्व शंकरपाळी तळून घेतले आहे। सर्व म्हणजे थोडेसे अजून बाकीचे पण कटिंग करून तळून घ्यायचे आहे। तर तुम्ही ते बघू शकता प्लेटमध्ये मी काढत आहे, तुम्हाला दाखवेल की कशी झालेली आहे शंकरपाळी। आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मला आता एक अंदाजाने वाटत आहे की साखर कमी आहे, नेक्स्ट टाईम मी जास्त टाकायचा प्रयत्न करेल। ओके, आणि मग कारण माझा मैदाच जास्त होता वाटतं, अंदाज मला असा वाटतं।